गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमधील सेक्शन सेकंड जो आहे त्यातील सेकंड चॅप्टर आपण पाहायला सुरुवात केलेली होती. लिमिट. त्यामध्ये आपण लिमिट म्हणजे काय ते पाहिलेलं होतं. लिमिटची मॅथमॅटिकल डेफिनेशन काय तेही पाहिलेलं होतं. त्यानंतर आपण स्टँडर्ड लिमिटचे फॉर्म्युले पाहिलेले होते. लिमिट x टेन्स टू a ऑफ x इज इक्वल टू a. कॉन्स्टंटचं लिमिट हे काय असते, कॉन्स्टंट. त्यानंतर कॉन्स्टंट अपॉन एक्स रेस टू पी ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी लिमिट त्याचं 0 असते. एक्स रेस टू एनचं ॲज एक्स टेन्स टू ए हे जे लिमिट असते ते असते ए रेस टू एन. एक्स टेन्स टू इन्फिनिटी ऑफ एक्स रेस टू पीचं लिमिट असते इन्फिनिटी. त्यानंतर आपण पाहिलेलं होतं अल्जेब्रा ऑफ लिमिट्स, म्हणजे आपण दोन फंक्शनचे ॲडिशन असेल आणि त्याचं जर लिमिट असेल तर आपण काय करतो, त्या फंक्शनचं सेपरेट लिमिट घेऊन परत त्याचे ॲडिशन आपण करू शकतो. हा त्याचा रूल आहे. त्यानंतर दोन फंक्शनची सबस्ट्रॅक्शन असेल आणि त्याचं जर लिमिट घ्यायचं असेल तर तुम्ही त्याचं सेपरेट लिमिट घेऊन सबस्ट्रॅक्शन करू शकता. हा त्याचा रूल आहे. तसंच के इंटू एफ ऑफ एक्स, एखाद्या फंक्शनला जर कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं असेल आणि त्याचं जर लिमिट घेतलं असेल तर कॉन्स्टंट बाहेर घ्यायचं आहे आणि मग तुम्ही त्या फंक्शनचं लिमिट घेऊ शकता. तसंच दोन फंक्शनचं प्रोडक्ट असेल आणि त्यांचं जर लिमिट घ्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, सेपरेट लिमिट घेऊन त्यांचा प्रोडक्ट घेऊ शकता. तसंच डिव्हिजन असेल आणि त्याचं जर लिमिट असेल तर तुम्ही सेपरेट लिमिट घ्या आणि त्याचं डिव्हिजन करा. हा त्याचा रूल आहे. त्यानंतर आपण पाहत होतो स्टँडर्ड रिझल्ट्स. इथं बघा, लिमिट ऑफ साइन थीटा डिवायडेड बाय थीटा ॲज थीटा टेन्स टू 0. सायनचा जो अँगल आहे तोच अँगल जर डिवायडेड असेल आणि तो अँगल थीटा टेन्स टू 0 असं जर असेल तर त्याचं लिमिट हे 1 असते. सेम लिमिट ऑफ टॅन थीटा डिवायडेड बाय थीटा ॲज थीटा टेन्स टू 0 इज इक्वल टू काय असते, 1. त्यानंतर कॉस थीटा ॲज थीटा टेन्स टू 0 याचं लिमिट काय असते, 1. त्यानंतर लिमिट एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन ॲज एक्स टेन्स टू एक्स डिवायडेड बाय एक्स मायनस ए ॲज एक्स टेन्स टू ए, त्याचं लिमिट असतं एन इंटू ए रेस टू एन मायनस 1. इथं लक्षात ठेवा, लिमिट जे आहे ते तुमचं न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर एक्स मायनस ए आणि लिमिट जे आहे ते तुमचं एक्स टेन्स टू ए असलं पाहिजे आणि तरच तुम्ही त्याचा स्टँडर्ड रिझल्ट यूज करू शकता, एन इंटू ए रेस टू एन मायनस 1. आता खाली फिफ्थ काय आहे बघा, लिमिट एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन डिवायडेड बाय एक्स रेस टू एम मायनस ए रेस टू एम डिवायडेड बाय एक्स मायनस ए पॉवरवरती एन आहे, खाली एम आहे आणि लिमिट काय असलं पाहिजे, एक्स टेन्स टू ए असेल तरच तुम्ही त्याचा रिझल्ट लिहू शकता, एन अपॉन एम इंटू ए रेस टू एन मायनस एम. आता नेक्स्ट जो फॉर्म्युला आहे तो बघा एक्सपोनेन्शियल फॉर्ममधला आहे. लिमिट एक्स टेन्स टू 0 ऑफ एक्स ई रेस टू एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एक्स. ईची जी पॉवर आहे तोच डिवायडेड बाय असेल आणि एक्स टेन्स टू 0 असेल तरच तुम्ही त्याचं लिमिट लॉग ई टू द बेस ई लिहू शकता आणि लॉग ई टू द बेस ई काय असतोय, 1 असतोय. आता ईच्या ऐवजी जर ए असेल तर ए रेस टू एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एक्स आणि एक्स टेन्स टू 0 असेल तर त्याचं लिमिट लिहिणार आहे लॉग ए टू द बेस ई वेअर ए इज पॉझिटिव्ह. नेक्स्ट आहे बघा, आता 7वा जो फॉर्म्युला त्याच पद्धतीने आहे, फक्त जी पॉवर आहे ती एक्सच्या ऐवजी फंक्शन असेल एफ ऑफ एक्स आणि डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स असेल ॲज एक्स टेन्स टू 0 तरीसुद्धा त्याचं लिमिट काय असणार आहे, लॉग ए टू द बेस काय असणार आहे, ए. ईच्या ऐवजी बेस काय असणार आहे, त्याचा ए असणार आहे जर फंक्शन असेल तर. नेक्स्ट आहे बघा फॉर्म्युला, लिमिट एक्स टेन्स टू 0 ऑफ 1 प्लस एक्स अपॉन ए रेस टू ए अपॉन एक्स. इथं रेसिप्रोकल बघा, दुसरी जी टर्म आहे एक्स अपॉन ए त्याचा रेसिप्रोकल काय येतो, ए अपॉन एक्स. ही जर पॉवर असेल तर त्याचं लिमिट मात्र काय असतं, ई. आणि जर तुमच्या सेकंड टर्ममध्ये एक्स हा जर न्युमरेटरला असेल तर त्याचं लिमिट एक्स टेन्स टू 0 असेल तरच त्याचा आन्सर लिहिणार आहे ई. आता 9वा आणि 10वा एक्झाम्पल सेमच आहे, फॉर्म्युला सेमच आहे, फक्त काय आहे माहिती आहे की दुसरी जी टर्म आहे ती 9व्या फॉर्म्युलामध्ये एक्स अपॉन ए आहे, त्याच्याऐवजी इथं काय ए अपॉन एक्स आहे.
जर x अपॉन ए असेल म्हणजे न्युमरेटरला x असेल तर लिमिट x टेन्स टू 0 असणार आहे, डिनॉमिनेटरला असेल तर x टेन्स टू इन्फिनिटी असणार आहे. बाकी त्याची जी पॉवर आहे तोच रेसिप्रोकल असणार आहे. इथे x अपॉन एचा रेसिप्रोकल a अपॉन x आहे, इथे a अपॉन xचा रेसिप्रोकल x अपॉन a आहे. दोघांचा आन्सर काय असणार आहे e. फक्त इथं काय असेल x टेन्स टू 0 आणि इथं काय असणार आहे x टेन्स टू इन्फिनिटी. त्यानंतर आहे बघा लॉगचं लिमिट घ्यायचं असेल तर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अँड एक्स टेन्स टू 0 असेल तर तुम्ही काय करणार आहे लॉग बाहेर घ्या आणि मग त्या फंक्शनचं लिमिट घ्या, लिमिट एक्स टेन्स टू 0 ऑफ एफ ऑफ एक्स. हे स्टँडर्ड रिझल्ट तुम्ही पाठ करून ठेवा. आपण ह्या रिझल्टचा यूज करून एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत आणि ज्यावेळेस आपण हे फॉर्म्युले यूज करून एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत त्यावेळेस तुमचे हे एक्झाम्पल्स किंवा हे फॉर्म्युले जे आहेत ते तुमचे ॲटोमॅटिक पाठ होणार आहेत. हे स्टँडर्ड रिझल्ट तेवढे तुम्हाला फक्त पाठ करावे लागतील. एक्झाम्पल जसजसे बघत जाऊ तसे तुम्हाला ते एक्झाम्पल्स सोडवताना हे फॉर्म्युले लक्षात येतील. आता आपण एक्झाम्पल्स पाहूया. ही एक्झाम्पल्स वेगवेगळ्या मेथडने सोडवणार आहोत. आपण ह्याला टाईप्स म्हणणार आहे. पहिल्या टाईपबद्दल एक्झाम्पल्स बघूया. टाईप 1 फॅक्टरायझेशन मेथड. आता पहिल्यांदा बघा एक्झाम्पल काय दिले. इव्हॅल्युएट लिमिट एक्स टेन्स टू 1 ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 4 डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस 1. आता हे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरचे पहिल्यांदा फॅक्टर्स पडतात का ते बघूया. डायरेक्ट आपण लिमिट यूज करायचं नाही आहे. कुठल्या मेथडने सोडवायचं आहे तर न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स पडतात का ते बघूया. काय येईल बघा. लिमिट पहिल्यांदा दिलेलं लिमिट जे आहे ते स्मॉल एलने कन्सिडर करूया लेट म्हणून. आता इथं फॅक्टर्स पडतात. एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 4. इथं जो न्युमरेटरला अशा दोन एलिमेंट्स चूज करायचे आहेत त्यांचा गुणाकार हा 4 असला पाहिजे, बेरीज ही काय मायनस 4 असला पाहिजे आणि बेरीज काय असली पाहिजे मायनस 3 असली पाहिजे. मायनस 4 प्लस 1 की त्यांचं मल्टिप्लिकेशन काय असते मायनस 4 येईल आणि त्यांची ॲडिशन मायनस 3 येईल. त्यामुळे इथं फॅक्टर्स काय येणार एक्स मायनस 4 एक्स प्लस 1. खाली डिनॉमिनेटरला एक्स क्यूब प्लस 1 आहे. 1 हा आपण लिहू शकतो 1 क्यूब म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब. यानुसार याचे फॅक्टर्स पडू शकतात. ए क्यूब प्लस बी क्यूब यानुसार फॅक्टर्स काय असतात ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. तुम्हाला एक व्हिडिओ मी घेतलेला होता की त्यामध्ये फॅक्टर्स पाडायचे कसे हे त्यामध्ये शिकवलेलं होतं पहिल्या सेममध्ये. तो व्हिडिओ तुम्ही अजून लक्षात येत नसतील तर तुम्ही परत तो व्हिडिओ बघा आणि त्यानुसार फॅक्टर्स पाडायला शिकायला पाहिजे, कारण याही सेममध्ये तुम्हाला त्याचा यूज होणार आहे. आता इथं सेम जे फॅक्टर्स आलेले आहेत एक्स प्लस 1 एक्स प्लस 1 ते कॅन्सल करा. ते कॅन्सल झाल्यानंतर तुम्हाला मिळते एक्स मायनस 4 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. आणि आता तुम्ही तुमचं लिमिट पुटअप करा. काय येईल इथं 1 मायनस लिमिट पुटअप करायचं म्हणजे आता तुम्ही डायरेक्ट एक्स इज इक्वल टू 1 पुटअप करायचं. ज्यावेळेस तुम्ही लिमिट पुटअप करणार आहोत त्यावेळेस तुम्ही त्या एक्झाम्पलमध्ये लिमिट एक्स टेन्स टू 1 हा शब्द लिहायचा सोडून द्यायचा, कारण तुम्ही डायरेक्ट लिमिट पुटअप केलेलं असते. काय येणार एक्स इज इक्वल टू 1 म्हणजेच आता मी ह्या स्टेपला लिमिट लिहिलेलं नाही आहे ॲज एक्स टेन्स टू 1, कारण मी इथं डायरेक्ट एक्स इज इक्वल टू 1 पुटअप केलेलं आहे. इथून तुमचं लिमिट काय होतं लिहिण्याचं स्टॉप होतं आहे, कारण तुम्ही डायरेक्ट लिमिट लिहितात. एक्स इज इक्वल टू 1 पुटअप केल्यानंतर मिळेल 1 मायनस 4 डिवायडेड बाय 1 स्क्वेअर मायनस 1 प्लस 1 आणि आफ्टर सिम्प्लिफिकेशन तुम्हाला मिळते मायनस 3. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. लिमिट एक्स टेन्स टू 2 एक्स क्यूब प्लस 8 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2. आता ह्या एक्झाम्पलमध्ये किंवा ह्या टाईपमध्ये फॅक्टरायझेशन मेथडच्या टाईपमध्ये फक्त तुम्हाला फॅक्टर्स पाडता येणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला फॅक्टर्स पडतील त्यावेळेस ते एक्झाम्पल सॉल्व झालेलं असते, कारण काय होते न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये एक फॅक्टर सेम येतो आणि तो फॅक्टर तुम्ही कॅन्सल करायचा आहे आणि मग डायरेक्ट तुम्ही काय करायचं आहे लिमिट पुटअप करायचं आहे. आता एक्स क्यूब प्लस 8 हे दिलेलं आहे. 8 काय लिहिणार आहे 2 क्यूब लिहिणार आहे, म्हणजेच तुम्ही इथं फॉर्म्युला यूज करणार आहे ए क्यूब प्लस बी क्यूबचा. हा फॉर्म्युला पाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याचं ॲन्सर किंवा फॅक्टर्स पाडू शकतात. ए प्लस बी इंटू काय आहे ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर यानुसार एक्स क्यूब प्लस 2 क्यूबचे फॅक्टर्स पाडू शकता.
आणि खाली x³ + 3x + 2 आहे. अशा दोन व्हॅल्यूज की त्यांचं मल्टिप्लिकेशन हे 2 आलं पाहिजे, ॲडिशन ही काय आली पाहिजे 3 आली पाहिजे. 2 आणि 1 त्यांचं मल्टिप्लिकेशन येते 2 आणि 3चं त्यांचे ॲडिशन येते 2 + 1 = 3. सो त्याचे फॅक्टर्स असतात x + 2 x + 1 आणि ह्या फॉर्म्युल्यानुसार न्युमरेटरचे फॅक्टर्स पडतील. आणि ते फॅक्टर्स तुम्ही कॉमन फॅक्टर असणारे ह्या मेथडमध्ये न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये तो कॅन्सल करायचा आहे. कॅन्सल केल्यानंतर तुमची स्टेप काय असणार आहे तर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही लिमिट पुटअप करू शकता. काय x = काय पुटअप करणार 2. आता ज्यावेळेस तुम्ही 2 पुटअप करणार त्यावेळेस त्या स्टेपपासून लिमिट लिहायचं स्टॉप करायचं, लिमिट x टेन्स टू 2, कारण तिथं तुम्ही डायरेक्ट लिमिट पुटअप केलेलं आहे. लिमिट पुटअप करा आणि तुम्ही आफ्टर सिम्प्लिफिकेशन तुम्हाला आन्सर मिळते 4/3. आता इथंही तसंच आहे, x² + 3x. कधी कधी काय होतं बघा, तुम्हाला दिलेल्या एक्झाम्पलमध्ये दिलेलं जे एक्झाम्पल असते ते जर तुम्ही डायरेक्ट x = लिमिट पुटअप केलं तर त्यामध्ये न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर हा 0 येत असतो, म्हणजे तो 0/0 फॉर्म असतो. आणि 0/0 फॉर्म असेल तर ते त्याचा आन्सर होऊ शकत नाही, म्हणजेच इथं तुम्हाला त्यावेळेस फॅक्टर्स पाडावे लागतात. आणि त्यामध्ये न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स जे आहेत ते काय करायला लागतात, जे कॉमन आहेत ते कॅन्सल करायचे असतात. कॉमन कुठले असतात तर ज्या फॅक्टरने तुमचं एक्झाम्पल हे 0/0 येत असते. आता हे त्याच टाईपचे एक्झाम्पल आहे बघा. इथं मी फॅक्टर्स पाडलेत. फॅक्टर्स पाडल्यानंतर त्यांचा कॉमन फॅक्टर काय येतोय बघा, x - 1 x - 1. आता जर तुम्ही x = 1 पुटअप केलं तर काय येणार आहे 1 - 1 0. इथं 1 - 1 0 म्हणजे हा दिलेला फॉर्म काय होता 0/0. हा तुमचा कॉमन फॅक्टर कॅन्सल झाल्यानंतर तो फॉर्म तुमचा नॉट इक्वल टू 0/0 येतो. आणि तो कॉमन फॅक्टर कॅन्सल केल्यानंतर मग तुम्ही लिमिट पुटअप करा आणि एक्झाम्पल सॉल्व करा. आता इथं तो कॅन्सल केला आहे आपण. आणि आता ह्या स्टेपला मी काय केलं आहे x = 1 पुटअप केलेलं आहे. आफ्टर सिम्प्लिफिकेशन तुम्हाला हे आन्सर आलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इथंही तसंच. जर तुम्ही x = 1 पुटअप केलं तर इथं 1 + 3 4 4 - 4 0 1 + 4 5 5 - 5 0. हे दिलेले एक्झाम्पल 0/0 मध्ये. तेव्हा आपल्याला पहिल्यांदा नॉट इक्वल टू 0/0 करायचं आहे. आणि नॉट इक्वल टू 0/0 करायचं असेल तर त्याचे फॅक्टर्स जे आहेत ते कॉमन कॅन्सल करावे लागतात. तर कॉमन फॅक्टर काय असतो हे लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला जे लिमिट x टेन्स टू 1 दिलेलं आहे त्यावरून लक्षात येतं आहे की x टेन्स टू 1 असेल तर x - 1 हा तुमचा कॉमन फॅक्टर यायला पाहिजे की तो तुमचं एक्झाम्पल 0/0 करत असतो. x - 1 हा जर कॉमन फॅक्टर येत असेल तर तो कॅन्सल करायचा आणि मग तुम्ही लिमिट पुटअप करायचं. तुमचा कॉमन फॅक्टर कॅन्सल होणारा हा x टेन्स टू a असेल तर x - aच असला पाहिजे. हे का सांगते, कारण की जर येत नसेल तर तो समजायचं की तुमचे फॅक्टर्स काय झालेत चुकीचे पडलेले आहेत आणि तुम्ही ते लिमिट पुटअप करून तुम्ही आन्सर काढू शकता. हे एक्झाम्पल त्याच पद्धतीचे आहेत बघा. नेक्स्ट एक एक्झाम्पल आहे बघा की यामध्ये हे 5 6 तेही एक्झाम्पल त्याच पद्धतीने आहे. 7वे एक्झाम्पल आहे की तिथं तुम्हाला फॅक्टर्स डिनॉमिनेटरचे पडता येत नाहीत. सिंथेटिक डिव्हिजन मेथडने तुम्ही ते एक्झाम्पल सोडवू शकता. आता इथं डिनॉमिनेटरला इथं कोएफिशियंट आहे 1 - 3 1 - 3. मी इथं लिहिलेलं आहे. 3चा भाग लागतोय, इथं 1 आहे तसंच लिहा. 3 × 1 आन्सर येते त्याचं मल्टिप्लिकेशन 3. ह्या दोघांची बेरीज येते परत 0. 3 × 0चे परत आन्सर येतं 0 लिहा. ह्या दोघांची ॲडिशन लिहा, ती खाली लिहा. 1 परत 3 आणि 1चं मल्टिप्लिकेशन करा, इथं त्यांची ॲडिशन येते 0. आणि त्यानुसार डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स येतात x - 3 × x² + 1. पार्शल फ्रॅक्शनमध्ये आपण पाहिलेलं आहे त्या पद्धतीनं फॅक्टर्स पाडा. x - 3 हा कॉमन फॅक्टर येतोय, तो कॅन्सल करा. नॉट इक्वल टू 0/0 फॉर्म येईल आणि ते तुमचं आन्सर असेल. आता हे 8वं एक्झाम्पल आहे, 8वं आणि 9वं. ते आहे तुमच्या फॉर्म्युलानुसार x⁻n - a⁻n डिवायडेड बाय x - a ॲज x टेन्स टू a. त्यानुसार तुम्ही डायरेक्ट त्याचा आन्सर लिहू शकता n × a⁻n - 1. इथं 27 फक्त काय लिहिलं आहे मी 3³ लिहिलं आहे. आणि त्या फॉर्म्युलानुसार तुम्ही इथं आन्सर लिहिलं आहे 3 × 3⁻³ - 1. आफ्टर सिम्प्लिफिकेशन आन्सर येते 27. दुसरं एक्झाम्पल आहे 9वं, तेही तसंच आहे. इथं 2² लिहिलं तर x⁻n - a⁻n डिवायडेड बाय x - a ॲज x टेन्स टू a.
यानुसार त्याचा ॲन्सर लिहा. n इंटू ए रेज टू n मायनस 1